समाजवादी पार्टीनं कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि सत्यजित पाटील सरुडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। पाठिंबा जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं। 2014 पासून गेली 10 वर्ष केंद्र शासन, भारत सरकार हे शब्द गायब झाले आहेत आणि केवळ मोदी सरकार आणि मोदींची गॅरंटी या शब्दांनी कब्जा केला आहे। ही एकाधिकारशाही, हुकुमशाही मनोवृत्तीची आणि व्यक्तिस्तोम, अंधभक्ती वाढवणारी हिटलर आणि गोबेल्स यांची प्रचार नीती आहे, अशा शब्दात समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी भाजपवर टीका केली। देशाचं संविधान बदलू पाहणाऱ्या आणि मनोवादी फॅसिझम आणू पाहणाऱ्या या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभं राहणं आणि त्यासाठी देशाच्या तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढून ती जिंकण्यासाठी इंडिया आघाडी जबाबदारीनं काम करत असून या आघाडीला सहकार्य करत फॅसिझमला तडीपार करणं हे प्रत्येक सजग मतदाराचं कर्तव्य असल्याचं समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी सांगितलं। कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारामध्ये समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत। समाजवादी पार्टीच्या वतीनं या निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकतंत्र बचाव ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे। या पुस्तिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं असून या माध्यमातून मोदींच्या दाव्यांमधील फोलपणा उघड करण्यात आला असल्याचं समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला समाजवादी पार्टीचे कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रवी जाधव, इचलकरंजी शहर अध्यक्ष जावेद मोमीन, हातकणंगले तालुका अध्यक्ष मुकुंद माळी उपस्थित होते।